श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभ शिलान्यास आणि गंगापूजन सोहळा आज होणार आहे. हा कार्यक्रम रामकुंडावर होणार असल्यानं रामकुंड आणि जुने भाजी पटांगण परिसरात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता पहाटे 5 वाजल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत या भागात वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि नानीसधाम येथील जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 8 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रविवार कारंजा एकमुखी दत्त मंदिर इथून गांधी दत्त तलावाकडे जाणारा मार्ग तसेच सरकारवाडा सराफ बाजार भांडी बाजार पांडे मिठाई मार्गे रामसेतूकडून डावीकडे यशवंत महाराज पटांगण आणि उजवीकडे कपूरथळा मैदानामार्गे ट्रॅक्टर हाऊस नानावली अमरधाम शीतलादेवी मंदिर ते रोकडोबा मंदिर नेहरू चौक दिल्ली दरवाजा ते रोकडोबा मैदान गाडगे महाराज पुतळा साक्षी गणपती मंदिर बुधा हलवाई तिबंदा चौक ते रोकडोबा मैदान या पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन नाशिक शहर पोलीस वाहतूक शाखेकडून करण्यात आलं. एकूणच हा सोहळा सकाळी 8 ते 4 या वेळेस पार पडणार असल्यानं याशिवाय गोदा घाटावरील जुने भाजी पट्टांगण इथं महाराजांचं प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. रोकडोबा आणि कपूरथळा मैदानात पार्किंग व्यवस्था करण्यात आली अशी माहिती देखील देण्यात आली. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.